आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनिचित्र. आजच्या ध्वनिचित्रात बीज प्रदर्शन उपक्रम, आयुष आणि CGHSचं उद्घाटन तसंच साईमधील विविध विकास कामांचं लोकार्पण या कार्यक्रमांचा संपादित अंश आपण ऐकणार आहोत. व्ही फॉर एन्व्हायरमेंट तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी बीज प्रदर्शन उपक्रम गेल्या आठवड्यात राबवण्यात आला. पद्मश्री चैत्राम पवार यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, सांभाळून विकास याची सुरुवात जी झाली बारीपड्यात छोट्या गावात केली, पण हे मी केलेलं नाही. आमचं एक संघटन आहे, वनवासी कल्याणाश्रम नावाचं, देशभरात काम करतं. त्याचं देवगिरी प्रांताचं नाव बदललंय, देवगिरी कल्याणाश्रम म्हणून. काही कार्यकर्ते इथं बसलेले. हे टीम वर्क आम्ही सगळ्यांनी म्हणून केलं. पण सुरुवात कशी झाली तर बारीपाड्यामध्ये पर्यावरण खूप व्यापक शब्द आहे, त्याच्यामध्ये सगळी सृष्टीच येते. पण त्यात आम्ही 5 बिंदू निवडले: जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन. कारण याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. याचं संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं. आम्ही एका छोट्या जंगलापासून सुरुवात केली. त्यावेळेस उल्लेख केला की 84 मार्चला मला आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार भेटला. त्या शाळेमध्ये 2 लेखक आलेले होते त्यावेळेस, राजा मंगळ वेडेकर आणि यदुनाथ थत्ते यांची मिरवणूक चाललेली. त्या मिरवणुकीमध्ये मी लाईन तोडले आणि त्या पालखीत काय ते बघायला गेलो. मला सरांनी कानाखाली वाजवले की लाईनीत चालता येत नाही. ती पालखी ज्या ठिकाणी थांबली तिथं काय होतं तर एक वृक्ष काढलं, ते लागवड केली. तर आमच्याकडे खूप आहे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. तेव्हापासून डोक्यात आलेला विषय हळूहळू वनवासी कलाशावाच्या माध्यमातून तो प्रकट व्हायला लागला. आम्ही गावामध्ये 5000 वृक्ष लावून कामाला सुरुवात केली. आज जवळपास 80 लाखापेक्षा जास्त झाडे गावकऱ्यांनी वाढली. त्याचे नियम केलेत आम्ही. मुख्य झाड तोडताना कुणी सापडला तर 1000 रुपये दंड. राखीव जंगलात कोणी बैलगाडी नेली तर 700 रुपये दंड. डोक्यावर मुळे आणले तर 500 रुपये दंड. जो पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस. हे नियम गावाने केलेत. वॉचमॅन गावाचा 35 वर्षापूर्वी त्या गावामध्ये पोटभर अन्न नव्हतं, पण लोकांनी वन संवर्धनासाठी 7 किलो धान्य द्यायचं मान्य केलं. आपण हे काम करताना सरकारकडनं मदत न मागता आपण काय करू शकतो जनजागृतीच्या माध्यमातून, असा म्हणून तो विषय सुरू झाला. तर वन संवर्धनाला जोडून मग छोटे छोटे बांध बांधणं. इथं सगळे विद्यार्थी आहेत. आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधलं. त्याच्यात विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा आहे. छोटे छोटे बांध आहेत. असे 5 सूत्र आहेत, जे जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन. शेतीमध्ये आम्ही दापोली आणि राहुरी या 2 कृषी विद्यापीठात चांगली मदत घेतली. आणि शेतीमध्ये आदिवासी माणूस म्हटला की तो मायग्रेशन होतो, विस्थापित होतो. त्याला जागेवर थांबवण्यासाठी शेतीमध्ये काय बदल करू शकतो, असा खूप एक मोठा प्रयत्न केला गेला. आणि जंगल, जल, जमीन हे सूत्र आम्हाला मिळालं. हे सगळं काम चांगलं चालावं, पुढच्या पिढीला उपलब्ध व्हावं, या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना की संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण, हे 3 बिंदू त्याला जोडले. आणि शेवटी गो आधारित शेतीमध्ये चांगलं अन्न पाहिजे असेल तर आपल्याला गोपालन हे करावंच लागणार आहे. या सगळ्या गोष्टी करताना जसं बीज प्रदर्शन इथं लागलं, म्हणजे मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि नवीन काहीतरी शिकायला मिळतं. मला विद्यार्थ्यांकडनं इथं खूप चांगल्या 2-3 गोष्टी दिसल्या. त्या म्हणजे प्रत्यक्ष बियाणांचं प्रदर्शनी लावलेले आणि शाश्वत शब्द वापरलेला आहे. हे शाश्वत आपल्याला पुढे करायचं, या गोष्टी सातत्याने पुढे न्याव्या लागतील. आम्ही याच पद्धतीने पण थोडं वेगळं काम केलेलं आहे. आम्ही त्या परिसरामध्ये आमच्या गावाचं जे वन आहे त्याचा आम्ही बॉटनिकल सर्वे केला आणि तो विद्यार्थ्यांनी केला. 435 प्रजाती मिळाल्यात आम्हाला. आम्ही बोपखेल नावाचं एक गाव आहे, त्या शाळेतल्या शिक्षकांची परवानगी घेतली 2003 मध्ये आणि स्पर्धा ठेवली की प्रत्येक विद्यार्थ्यांनी झाडांची नावं लिहून आणायची. ज्या मुलीने क्रमांक घेतला तिने 455 नावं लिहून आणली होती. म्हणजे जैवविविधता हा विद्यार्थ्यांमध्ये जर आपण योग्य पद्धतीने पोहोचला तर खूप पुढे येऊ शकतात. तर हा एक विषय आम्ही चांगल्या त्याची नोंद ठेवली. तेव्हापासून आम्ही दरवर्षी जंगलातला सर्वे करत असतो. आम्ही त्या भागामध्ये 2003ला बारीपाड्यात दोघांनी PhD केली. एक कॅनडाहून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीतनं. कॅनडातनं जो विद्यार्थी आला तो 2003 मध्ये आला आणि त्याच्या लक्षात आलं की आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, हे जतन करता येईल का. म्हणून वन भाजी महोत्सव शब्द तुम्ही ऐकला असेल कदाचित. त्याची सुरुवात बारीपाड्यात 2003 मध्ये झाली. त्याला वनवासी कलाशाखाचा पूर्ण सपोर्ट मिळाला आणि गेल्या वर्षी म्हणजे 21 वर्ष पूर्ण झाले त्या भाजी स्पर्धेला. 110 प्रकारच्या वनभाज्या त्या जंगलात मिळतात, त्याची नोंद ठेवली. यावर्षी 60 गावातून 620 महिलांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये एका 12वीच्या विद्यार्थिनीने 250 भाज्यांची डिश बनवलेली.
त्याचं सगळे नावं सांगायचे, त्याचे गुणधर्म सांगायचे, म्हणजे हा बॉटनिकल सर्वे त्याला जोडला गेला. आम्ही आमच्या परिसरामध्ये शेतीमध्ये किती व्हरायटी त्या नोंद ठेवायचा प्रयत्न केला. त्यातनं पुढे आला की आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप केलं, वंदन केंद्र स्थापन केलं एक बचत गटाच्या माध्यमातून. आणि आम्ही आता हे प्रदर्शनीमध्ये जे मिलेट्सचा विषय आलेला आहे, आमच्याकडे साधारण 6 प्रकारच्या मिलेट्स होतात. ते फक्त कागदावर किंवा प्रदर्शनासाठी नाही, ते प्रत्यक्ष शेतात लोक पिकवतात. त्याला मार्केटमध्ये आणण्यासाठी काय करता येईल, तर आम्ही ते मिलिंगचं एक मशीन नागपूरच्या एका कंपनीला विनंती केली आणि त्यांनी ते विकसित केलंय. म्हणजे आम्ही आता भगर ज्याला म्हणतो आपण, ते आम्ही 300 रुपये किलोने विकतो. त्याच्या व्हॅल्युएट सेल मध्ये गेलो. तर हे सगळं करताना असं म्हणूया आपण की वन उपज मध्ये प्रक्रिया केल्यावर काय होऊ शकतं, तर आम्ही प्रत्येक झाडाची किंमत काढायचा प्रयत्न केला. इथं आम्ही भोकर मोहाचे झाड पण ते बघितलं. ते मोहाच्या झाडाचं आम्ही व्हॅलिडेशन साठी काय करताना आम्ही सरकारला एक पत्र लिहिलं आणि आदिवासी विकास विभागाने त्याला चांगली मदत पण केली. आम्हाला पहिल्या वर्षी 5 लाख रुपये लोन दिलं, ते आम्ही परत केलं. दुसऱ्या वर्षी 10 लाख दिले, ते पण परत केले. गेल्या वर्षी आम्हाला आदिवासी विकास विभागाने 93,60,000 रुपये लोन दिलंय. आम्ही मोहाच्या झाडाचं बिझनेस प्लॅन बनवलाय, त्याला सरकारची मदत घेतली. मोहाचं झाड म्हटलं की आपल्याला माहिती फुलांपासून दारू बनवणं, पण आम्ही काय केलं, त्या मोहाच्या फुलांना म्हणजे प्रत्येक झाडाला नेट बांधली, ते फुलं जमा केलीत आणि सोलर ड्राय मध्ये ड्राय करायची. देशी गायच्या घी मध्ये फ्राय केलीत. आम्ही त्याचे मनुके बनवलेत. आपण द्राक्षाचे मनुके खातो ना, ते 1200 रुपये किलोने विकतो. छत्रपती संभाजीनगर इथं काल आयुष आणि CGHS वेलनेस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात जाधव म्हणाले, आपल्या संपूर्ण विदर्भ असेल, मराठवाडा आणि महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणून ज्याला म्हटलं जातं असं संत गजानन महाराज, आज त्यांचा प्रगट दिन आणि या प्रगट दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या या संभाजीनगर शहरामध्ये त्या ठिकाणी आपलं CGHS ॲलोपॅथीचं सेंटर सुरू होतं. पण आयुषचा विभाग सुद्धा या ठिकाणी सुरू व्हावा अशी इथल्या अनेक नागरिकांची मागणी, फोन सातत्यानं मला येत होते आणि आज ती या ठिकाणी मंजूर होऊन आजच्या या मुहूर्तावर आपण रितसर असं उद्घाटन करत आहोत. आजचा दिवस छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य सेवेच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा आणि मैलाचा दगड ठरणार आहे. CGHS वेलनेस सेंटर मध्ये आयुर्वेदिक विभागाचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळतो आहे, ही माझ्यासाठी सुद्धा अतिशय अभिमानाची बाब आहे. 2023 साली तत्कालीन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री मनसुख मांडवियाजी यांच्या शुभ हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने पुणे विभागाअंतर्गत CGHS वेलनेस सेंटरचा शुभारंभ या ठिकाणी झाला होता. त्यावेळेपासून येथे प्रामुख्याने ॲलोपॅथी उपचार सुविधा उपलब्ध होत. ही सुरुवात छत्रपती संभाजीनगर साठी एक महत्वाची पायरी होती. त्यानंतर येथील नागरिकांच्या भावना, त्यांच्या आरोग्य विषयक असलेल्या गरजा तसेच सर्वांगीण उपचार पद्धतीबाबतची त्या सर्वांची अपेक्षा लक्षात घेऊन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारत 2024 मध्ये CGHS अंतर्गत आयुष विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असून या वेलनेस सेंटर मध्ये आयुर्वेदिक विभागाची औपचारिक शुभारंभ होत आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. आयुर्वेद केवळ एक उपचार पद्धती नसून ती एक जीवनशैली आहे. आपल्या परंपरेत आरोग्याकडे केवळ आजार बरे करण्यापुरते न पाहता शरीर, मन आणि आत्मा याचा समतोल साधण्याच्या दृष्टीने पाहिले गेले आहे. याच विचारातून आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या आयुष उपचार पद्धती विकसित झालेल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात बदललेली जीवनशैली, ताणतणाव, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि झोपेची अनियमितता यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी, लठ्ठपणा, तणाव आणि निद्रानाश यासारखे आजार वाढत चाललेले आहेत. अशा वेळी आयुष उपचार पद्धतीचा आजाराच्या केवळ लक्षणावर नव्हे तर त्यांच्या मूळ कारणावर उपचार करून शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवतात आणि दीर्घकालीन आरोग्य राखण्यास मदत करतात. छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साईमध्ये विविध उपक्रमांचं काल केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी खडसे यांनी विविध विषयात मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या, मुझे लगता है कि हमारे संभाजीनगर साई इंस्टीट्यूट के लिए आज बहुत की बात है कि आज हमारे मंत्रालय के माध्यम से और हमारे मिनिस्ट्री के माध्यम से लगभग 22 करोड़ सैंक्शन हुए मल्टीपर्पज़ हॉल के लिए,
इसके माध्यम से कई डिसिप्लिन उस हॉल के माध्यम से हमारे एथलीट्स के लिए यहाँ पे उपलब्ध हम करवाने वाले हैं। और जैसा यहाँ पे मैडम ने बताया कि संभाजी नगर का जो सेंटर है कि सभी हमारे एथलीट्स सभी डिसिप्लिन में अच्छा परफॉर्म कर रहे हैं, नेशनल इंटरनेशनल मैचेस तक हम पहुँच रहे हैं, कंपटीशन तक पहुँच रहे हैं। और उसकी सबसे अहम बात यह है कि हमारे सभी कोचेस, हमारा यहाँ का मैनेजमेंट और इनके साथ आप सभी एथलीट्स का जो सपोर्ट है, आप जो उनको पूरा कोऑर्डिनेशन के साथ यहाँ पे वो काम करते हो, इसीलिए मुझे लगता है कि आज हमारे साई का नाम और हमारे सेंटर का नाम आज हमारे पूरे कंट्री के सभी सेंटर से आज कहीं आगे है। और किसी भी इंस्टीट्यूट को अच्छी तरह से आगे बढ़ाना है, वहाँ का परफॉर्मेंस हमें अगर इम्प्रूव करना है तो सबसे अहम बात वहाँ के मैनेजमेंट की रहती है, वहाँ के सभी सपोर्ट स्टाफ की रहती है। और जिस तरह से मैंने संभाजी नगर साई सेक्टर के बारे में सुना या मैंने खुद ऑब्जर्व किया, जो देखा है, काफ़ी अच्छी तरह से यहाँ पे काम हो रहा है, सभी लोग अच्छी तरह से यहाँ पे परफॉर्म भी कर रहे हैं, एथलीट्स भी पूरी तरह से मेहनत कर रहे हैं कि हम अपने देश के लिए खेल पाए, हमारे स्टेट के लिए हम खेल पाए, इसलिए आप सब लोग काफ़ी कोशिश कर रहे हैं। और हमारी तरफ से भी यही कोशिश है कि आदरणीय प्रधानमंत्री जी का जो सपना है विकसित भारत और एक यूथ को साथ में लेके इस देश को हमें आगे लेके जाना है। और उसमें स्पोर्ट्स एक ऐसा बड़ा सेक्टर है जिसके बिना हम इस देश को विकसित नहीं बना सकते। इसलिए आप सभी एथलीट्स के ऊपर इस देश को विकसित बनाने के लिए काफ़ी बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है, क्योंकि आप जब खेलते हो सिर्फ आप अकेले नहीं खेलते, तो आपके साथ पूरा देश खेलता है। आप जब जीतते हो, हारते हो, तो पूरा देश आपके साथ जीतता भी और हारता भी है। इसलिए हमें ये बात हमेशा ध्यान में रखनी है कि आपको आपकी कंट्री के लिए परफॉर्म करना है, पूरे कंट्री के लोगों के लिए परफॉर्म करना है। तो उसी तरह हमारी भी रिस्पॉन्सिबिलिटी बनती है कि जो फैसिलिटी हमें गवर्नमेंट की तरफ से यहाँ उपलब्ध करवाई जाती है, तो उसी तरह हमें पूरी लगन के साथ, पूरी मेहनत के साथ भी खेलना है। और आपने अभी बजट भी देखा होगा कि अभी इस बजट में खुद आदरणीय हमारे फाइनेंस मिनिस्टर ने इस बजट में स्पोर्ट्स का उल्लेख किया। उसमें स्पोर्ट्स के बारे में बोला गया कि खेलो इंडिया मिशन की भी हम शुरुआत कर रहे हैं, कि जिसके माध्यम से स्पोर्ट्स साइंस सेक्टर को हम आगे बढ़ाना चाहते हैं, कोचेस को और अपग्रेड करवाना चाहते हैं, और उसके माध्यम से कंपटीशन लीग्स को हम और ज़्यादा बढ़ावा देना चाहते हैं, कि जिसके माध्यम से हमारे देश के हर कोने से आए हुए, हर राज्य से आए हुए, हर गांव से आए हुए एथलीट को एक अच्छा प्लेटफॉर्म मिले, एक अच्छी हेल्दी कंपटीशन मिले, कि जिसके माध्यम से वो अपना करियर में भी एक अच्छी अपॉर्चुनिटी ढूंढ सकता है, अपने करियर अच्छे से स्पोर्ट्स में वो ग्रो कर सकता है। क्योंकि स्पोर्ट्स साइंस सेक्टर एक हमारे लिए इन द सेंस, आप सब लोग तो स्पोर्ट्स साइंस के बारे में जानते हो, लेकिन अभी इसके बारे में अवेयर करवाना लोगों को, या उस ग्राउंड तक, डिस्ट्रिक्ट तक लेके जाना, ये हम सबकी रिस्पॉन्सिबिलिटी, गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी। और इसके माध्यम से आने वाले फ्यूचर में स्पोर्ट्स साइंस सेक्टर में काफ़ी बड़ी जॉब अपॉर्चुनिटी आप सभी एथलीट्स को भी मिल सकती है, क्योंकि एक करियर का एक बड़ा सेक्टर आने वाले सालों में अभी स्पोर्ट्स की तरफ देखा जा रहा है। क्योंकि जो आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है कि विकसित भारत करने के लिए, जैसे मैं पहले भी बताया कि हमें स्पोर्ट्स एक अहम सेक्टर है, लेकिन उसके साथ ही हमारे देश का हर नागरिक, हर यूथ वो फिजिकली मेंटली भी फिट होना चाहिए। इसलिए स्पोर्ट्स हमारे लिए सबके लिए काफ़ी एसेंशियल अभी बन चुका है। क्योंकि आज की तारीख में अगर हम देखें तो सब टेक्नोलॉजी के साथ जुड़े, एक अच्छी बात है, टेक्नोलॉजी के साथ हमें बढ़ना है, अपग्रेड उसको करना है, लेकिन उसके साथ ही जो आज का यूथ है कि कहीं हम देख रहे हैं कि डिप्रेशन की तरफ जा रहा है, एंजाइटी की तरफ जा रहा है, तो उसे भी कहीं ना कहीं हमें रोकना है। और एक स्पोर्ट्स ही एक ऐसा माध्यम है कि जिसके माध्यम से हम इन सब चीज़ों से हमारे आज के युवाओं को दूर रख सकते हैं, क्योंकि आने वाला भविष्य ये हमारा यूथ है और हमारे यूथ के हाथ में हमारे देश का फ्यूचर है। इसलिए स्पोर्ट्स कल्चर हमारे देश में ज़्यादा से ज़्यादा कैसे बढ़े, इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी और स्पोर्ट्स मंत्रालय उसी तरह से आगे बढ़ रहा है। ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर।